आणि मग चला इतक्या वर्षांनी मुलगा झाला, आनंद झाला, म्हणून माझं नाव आनंद ठेवलं. दुसऱ्या ज्यांच्याकडे त्यांनी पत्रिका दाखवल्या ते म्हणे यांचा संसार होऊ शकत नाही, तर यांचं पुढं म्हणजे पॉसिबलच नाहीये. म्हणजे मला माझ्या ज्योतिष शिकवणाऱ्या गुरूंनी सांगितलं होतं की अरे इतकी भयंकर पत्रिका आहे की तू सुखी राहू शकत नाही. असा पहिलाच पॉडकास्ट आहे जिथे तुम्ही दोघं एकत्र आहात. प्रेम द्या, प्रेम मिळवा, काय अवघड नाही. एक मराठीत म्हण आहे, आवड असली की सवड मिळते. ते म्हणजे कुटुंबाला वेळ देणं. नाहीतर तुम्ही नुसतेच पैसे कमवताय आणि तुमच्या कुटुंबाला वेळ देत नाही, तर त्या करोड रुपयाला काही व्हॅल्यू नाही. पाया मजबूत असेल तर आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल होता. पण मला वाटतं की मी माझ्या पुढच्या पिढीला, माझे जे आनंदी आहेत त्यांना एक मात्र कायम ॲडवाइस देतो, कर भला तो हो भला. आणि न वळल्यामुळे आयुष्यामध्ये सक्सेस मिळत नाही. मग आपण कुठे बरं वळतो? आपण वळतो वास्तुशास्त्राकडे, आपण वळतो ज्योतिषशास्त्राकडे. आणि ही दोन्ही नावं घेतली की एकच नाव आपल्या समोर येतं, ते म्हणजे आजचे आपले अत्यंत महत्त्वाचे, सुप्रसिद्ध, नुसते भारतातच नाही तर परदेशात देखील सुप्रसिद्ध असे आदरणीय श्री आनंद पिंपळकर सर. की तुमच्या पावलावर पाऊल टाकत पुढची पिढी म्हणजे आदरणीय प्रणव पिंपळकरजी, एक खूप छान ॲक्टर ते झालेले आहेत. खूप चांगला प्रवास असा आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला इथे आलेला आहात. सुख समृद्धी, मान सन्मान, पैसे, आरोग्य, सगळं काही आपल्याला हवं असतं आणि प्रत्येकालाच हवं असतं. पण हे सगळं हवं असतं तेव्हा आपल्याला हे माहिती आहे का की आपल्या आयुष्यामध्ये 4 ब्लॉकेजेस असतात. म्हणजे बघा, आपल्या पिढ्यानपिढ्या काहीतरी आजार असतात किंवा काहीतरी जीन्समध्ये आपल्या प्रॉब्लेम्स असतात. त्याला आम्ही म्हणतो जनरेशनल ब्लॉकेजेस, जेस्टेशनल ब्लॉकेजेस, लाईफ ट्रॉमॅटिक ब्लॉकेजेस आणि एन्व्हायरमेंटल ब्लॉकेजेस. हे जेव्हा ब्लॉकेजेस एखाद्या माणसाच्या आयुष्यात असतात तेव्हा कळतं पण वळतच नाही. आणि न वळल्यामुळे आयुष्यामध्ये सक्सेस मिळत नाही. मग आपण कुठे बरं वळतो? आपण वळतो वास्तुशास्त्राकडे, आपण वळतो ज्योतिषशास्त्राकडे. आणि ही दोन्ही नावं घेतली की एकच नाव आपल्या समोर येतं, ते म्हणजे आजचे आपले अत्यंत महत्त्वाचे, सुप्रसिद्ध, नुसते भारतातच नाही तर परदेशात देखील सुप्रसिद्ध असे आदरणीय श्री आनंद पिंपळकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. ओम साईराम, नमो साईनाथ. नमो साईनाथ. आणि मला इतकं छान वाटतंय की आज तुमचे म्हणजे पाय आमच्या स्टुडिओला लागले. मला म्हणजे भाग्य उजळल्यासारखं वाटतं आहे. कारण अगदी देशात परदेशात लोक तुम्हाला बोलवतात आणि तिकडनं जेव्हा म्हणजे भारतातनं जेव्हा तुम्ही तिकडे जाता, अगदी डॅन्यू प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ तिथे प्रयोग केले, त्यांना सांगितलंय, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे सगळं असताना जेव्हा तुम्ही आमच्या स्टुडिओत येतात तर मला आनंद तर होतोच होतो. त्याचसोबत मला आणखीन एक असा आनंद होतो की तुमच्या पावलावर पाऊल टाकत पुढची पिढी म्हणजे आदरणीय प्रणव पिंपळकरजी, एक खूप छान ॲक्टर ते झालेले आहेत. खूप चांगला प्रवास असा आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला इथे आलेला आहात. मला वाटतं आज आपली ही असा पहिलाच पॉडकास्ट आहे जिथे तुम्ही दोघं एकत्र आहात. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. सो खूप उत्सुकता आहे आम्हाला पण. कारण मला सगळ्यात पहिल्यांदा तर प्राची पुंडे म्हणजे तुमचं मला विशेष कौतुक करावं असं वाटेल. हे प्रोलक्सच्या माध्यमातून काय उभं केलंय तुम्ही? हा चमत्कार आहे. एक मराठी, त्यातल्या त्यात मराठी स्त्री, आणि अशा प्रकारचं काहीतरी जगावेगळं उभं करते. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीने नव्हे, पुरुषाने, प्रत्येकाने हा प्रोलक्स स्टुडिओ येऊन जरूर पाहावा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रोलक्स म्हणजे नक्की काय आहे, प्राची पुंडे नक्की कोण आहेत. हे मात्र जरूर माझी अगदी आग्रहाची विनंती आहे
की तुम्ही ही सर्च जरूर करा, त्यांचे व्हिडिओज पहा, त्यांचे लिटरेचर वाचा. वाव, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही या वास्तूला जसं तुम्ही आल्यावर म्हटलं की खूप छान व्हायब्रेशन्स आहेत, एनर्जी आहेत. तुमचे हे उद्गार माझ्यासाठी खूप पाठबळ देऊन जातात. तुम्ही ऑलमोस्ट 68 पुस्तकं लिहिलेली आहेत आत्तापर्यंत हो. आणि खूप मोठा असा हा तुमचा प्रवास आहे. सो मला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की तुमचा प्रवास, आपण मगाशी भरपूर गप्पा होय. हे केल्या, भरपूर मला तुमचे वेगवेगळे पैलू कळाले आणि मला असं वाटलं की ग्लॅमो वेल म्हणजे जे मी ग्लॅमर आणि वेलनेस टुगेदरचं व्यक्तिमत्व शोधत होते, तर ते मला असं वाटत होतं की प्रणव ग्लॅमरमध्ये, तुम्ही वेलनेसमध्ये आहेत आणि तुम्ही ग्लॅमोवेल, पण तुम्ही अख्खे ॲज अ इंडिव्हिज्युअल ग्लॅमोवेलमध्ये आहात सर. फार मजेशीर. हे तुला पैलू लोकांना सांगा ना जरा अगदी आमच्या. अगदी अगदी. तुला म्हणजे हा जो विषय आहे ना, माझा किस्साच, माझा जन्मच विचित्र आहे. आता तुला कसं सांगतो, माझ्या आई वडील शिक्षक होते माझे आणि त्यांना पहिली 3 मुलं झाली. हो. 3 मुलं झाल्यानंतर आईने फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं आणि जवळजवळ 13 वर्षानंतर ओ माय आईला गुडनेस. पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून आई दवाखान्यात गेली. त्या कमलाबाई गोडबोले म्हणून पुण्यामध्ये हॉस्पिटल आहे, तर त्या डॉक्टरबाई म्हणल्या, तुम्ही 7 महिन्याच्या गरोदर राहत नाही. ते म्हणले, सिरियसली? कसं शक्य आहे? काय म्हणे, तुम्हीच ऑपरेशन केलं या हॉस्पिटलमध्ये? नाही नाही म्हणे, तुम्ही गरोदर आहे. आणि मग मी आईला नेहमी विचारायचो, अगं एक स्त्री, तर मला आई ओरडून म्हणायची, अरे मला आधी 3 झाली ना, मला अनुभव होता की, पण तू कसा राहायला तेच कळलं नाही. आणि ऑपरेशन झालं होतं, आईचं वय पण मोठं होतं. आणि मग चला इतक्या वर्षांनी मुलगा झाला, आनंद झाला, म्हणून माझं नाव आनंद ठेवण्यात. क्या बात आहे. म्हणजे बॉर्न फॉर अ पर्पजच आहेत सर तुम्ही ऍक्च्युली. असं काय चमत्कार म्हणावा का, योगायोग म्हणावा का, गंमत माहित नाही. आणि मला सांग प्रणव, तू हे किस्से ऐकतो का घरी, म्हणजे बाबांचे, आजीचे खूप असे? खूप खूप किस्से ऐकतो. म्हणजे आता काय त्याला म्हणतो, आपलं शूट होण्याआधी पण एक पॉडकास्ट, एक लास्ट वीकच एक पॉडकास्ट शूट झालेला, तेव्हा पण बरेचसे किस्से ऐकत असतो. जेवढं काही गायडन्स आहे, म्हणजे सगळेजण, जसं की तुम्ही आधी सांगितलं की आपले आई वडील सगळे हे असतात, काय त्याला म्हणतो, आपण त्यांना पाहूनच सगळं शिकतो. म्हणजे ज्या काही गोष्टी मला गाईड केल्या जातात, किंवा प्रणव तू असं नाही, कसं वागायचं, काय वागायचं, कारण आई वडिलांशिवाय मला असं वाटतं की आपल्याला कोणीच एवढं नीट सांगू शकणार हो, नाही, right. किंवा कोणीच आपल्याला नीट मार्गदर्शन करू शकणार नाही. आता इनफॅक्ट माझे पप्पा एवढ्या लोकांना मार्गदर्शन करतात, म्हटलं ती सिंपल साधी गोष्ट आहे की ते ऑब्व्हियसली मला तर ते सांगणारच आहेत, किंवा कुठे चुकतोय किंवा कुठे बरोबर करतोय हे तर ऑब्व्हियसली ते सांगतातच. आणि असे भरपूर किस्से आहेत, खूप किस्से आहेत पप्पांचे. म्हणजे हा एक किस्सा झाला जो त्यांच्या जन्माचा झाला. हो. त्याच्यानंतर बरेचसे सांगू एवढे कमी किस्से आहेत. आता आपल्या Right. पॉडकास्ट मध्ये आता हळूहळू एक 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 गोष्टी किस्से reveal होतील. उलगडायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला प्रणवचं कौतुक करावं असं वाटतं की नवीन पिढीने खरंच याच्याकडनं शिकण्यासारखं होय. आहे. ग्लॅमोवेल वेलनेस मध्ये आम्ही हेच म्हणतो की बिल्डिंग अ रॉक सॉलिड फाउंडेशन. होय. म्हणजे तुमचा फाउंडेशन, पाया मजबूत असेल तर आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल होता. बरोबर. आजकाल आपण म्हणजे इंटलेक्ट खूप वाढलेलं आहे नवीन पिढीमध्ये. होय. म्हणजे नवीन पिढीला कळतं खूप लवकर, शिकतात खूप लवकर, फास्ट आहे, मोबाईल्स वगैरे सगळे पटापट वापरतात. पण कुठेतरी त्यांना वाटतं की नाही नाही, तुम्ही हे नका सांगू, मला हे येतं, नाही नाही हे नका सांगू, मला हे येतं. सो हा जो ॲटिट्यूड आहे, याच्यामुळे हेल्थ केअर प्रॉब्लेम्स, वेलनेस प्रॉब्लेम्स, मग बाकीच्या गोष्टी, हे खूप सगळे आजार वाढत चाललेले आहेत. त्याच्यानंतर करिअर रिलेटेड कन्फ्युजन्स नवीन पिढीमध्ये वाढत होय. चाललेले आहेत. सो प्रणव हा मला असं वाटतं की एक आयडियल व्यक्ती आहे, जी नवीन पिढीने त्याच्याकडे बघून शिकलं पाहिजे की बरोबर. कसं आपण फाउंडेशन स्ट्रॉंग करतो, आपण दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करू शकतो. म्हणजे बोथ द आस्पेक्ट्स, की नवीन मॉडर्नायझेशन पण जुन्या पद्धती, संस्कृती आणि वडीलधाऱ्यांचं ऐकणं, हे ऐकत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा किती यश आपल्याला प्राप्त होऊ शकतं. मला याच्यावरती सांगायला आवडेल की खूप यश प्राप्त होतं. कसं होतं, मला जेव्हा प्रोफेशन वाईज मी पायलट आहे, पण फ्लाईंगच्या आधी मला पप्पांनी सांगितलं होतं की तू काहीतरी अजून एक वेगळं एज्युकेशन पण बघ. कारण फ्लाईंगचं कसं असतं की कुठल्याही कोणासाठी जर का कुणी जर का म्हटलं आपल्या मम्मी पप्पांना की बाबा मला पायलट व्हायचंय, तर कोणाला इथे थोडं तो फील्ड अशी आहे की त्यांना थोडी भीती वाटते हो, बरोबर. की बाबा नाही, कशाला सारखं तू हवेत असणार, हे हो, असणार, अगदी. त्यापेक्षा तू एक दुसरी डिग्री कर किंवा काहीतरी असं कर. मग नंतरून ते हो नाही करता ते म्हटले की ठीक आहे, त्यांनी आधी सगळा त्यांनी स्वतः अभ्यास केला. म्हणजे आमच्याकडे काही क्लायंट्स असे की जे IAF मध्ये पायलट आहेत, इंडियन एअरफोर्सचे जे पायलट्स आहेत, ओके. त्यांचे सल्ले घेतले गेले की बाबा ह्याला खरंच त्या फील्ड मध्ये सोडू का नको सोडू, किंवा अच्छा, शुड ही गो क्या इन टू दॅट फील्ड ऑर नॉट. मी त्यांच्यासोबत बोललो की सर मला थोडे याच्यातले की ऍस्पेक्ट सांगा, प्लस पॉइंट काय आहे, निगेटिव्ह काय आहेत, हाऊ टू गो, व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, बिकॉज हा फील्ड खूप अंडररेटेड आहे ना. म्हणजे त्याला कोणाचंच नॉलेज नाही लागत. म्हणजे खूप लोकांना काय त्याला म्हणतो ह्या बाबतीतलं माहितच नाही की फ्लाइंग फील्ड मध्ये
एंट्री कशी करायची किंवा हाऊ टू गेट. म्हणजे मला अजून आठवतं की मला म्हटलेलं की तुला व्हायचंय ना, तुझं तू एकदा जाऊन बघ कसं शिक्षण घेतात, काय घेतात, तुला कळलं पाहिजे. हो. सो मला माझ्या आई वडिलांचा हा स्वभाव फार आवडतो की बाबा तुझं तू जा, बघ, शिक, त्याशिवाय तुला कळणार नाही. खूप जणांचं मी आता असं बघतो ना की पप्पांकडे पण काही पेरेंट्स येतात तक्रार घेऊन की आमचा मुलगा ऐकतच नाही किंवा आम्ही नाही का जे काही सांगतो ते करतच नाही. त्याचं कारणच असं असतं की ते खूप लाडवून ठेवतात किंवा खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह आणि नाही का की बाबा नको नको, अरे हे केलं तर तुला असं होईल तसं होईल, लेट हिम एक्सप्लोर इट. त्यामुळे काय होतं आपल्याला लक्षात येतं की बाबा लोक कशी, आपल्या अवतीभोवतीची लोक कशी आहेत, काय आहेत. ठीक आहे, तो मुद्दा राहिला बाजूला. आफ्टर कमिंग फ्रॉम फ्लाइंग, म्हणजे माझं सगळं सीपीएल वगैरे झालं, मी इंडियात आलो. इंडियात आल्यानंतर अनफॉर्च्युनेटली कोविड हॅपन. सो कोविड मध्ये सगळंच थांबलेलं होतं, बट एज्युकेशन वॉज गोइंग ऑन, म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन चालू होतं. सो माय डॅड सजेस्टेड मी अँड इव्हन माय मॉम, कारण मॉमचा पण थोडं माइंडफुलनेस आणि याच्यामध्ये जास्त अभ्यास असल्यामुळे मला आईनी आणि पप्पांनी दोघांनी मिळून सांगितलं की तू सायकोलॉजीच्या फील्ड मध्ये का नाही जात, कारण ह्युमन ब्रेन जे आहे ते इट्स अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट आणि खूप लोकांचं त्याच्यामधनं तुला लक्षात येईल की लोक कशी राहतात, काय राहतात. सो त्या अकॉर्डिंगली माझी सायकोलॉजीची पण डिग्री कम्प्लीट झाली. सो नाउ आय एम अ सायकोलॉजिस्ट एज वेल एज अ पायलट. मला असं वाटतं की मला असं वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये जी दुःख असतात ना, याला कारणीभूत त्याचं मनच असतं. एखाद्या गोष्टीचा वारंवार केलेला विचार आणि त्याच्यातनं ते त्याच्या समोर येतात, हे जगामध्ये सिद्ध झालेलं आहे. पण प्रत्येक गोष्टीला जर पॉझिटिव्हली घेतलं तर माणसाच्या जीवनात दुःखच राहणार. किती मस्त. म्हणजे तुम्हाला सांगतो की साधी गोष्ट आहे की आजकाल मुलांची लग्न करणं हे सुद्धा भयंकर अवघड काम आहे. आता आम्ही प्रणवचं लग्न केलं, खूप जास्त फार अवघड आहे की बस सासू सुना हा मॅटर असतो सगळी. तर आम्ही लग्न केलं तेव्हा मी आणि माझ्या मिसेसनी दोघांनी ठरवलं की महिन्यात, आणि आम्ही जाहीर केलं, म्हणजे जिथे ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी जाहीर केलं की महिन्यातले 4 दिवस माझी सून तिच्या माहेरी जाणार म्हणजे जाणार, कंपल्सरी. दुसरी गोष्ट, 6 महिन्यातनं दोन्ही फॅमिलीज 6 महिने ते आम्ही त्यांच्याकडे 10-15 दिवस आम्ही कुठेतरी फिरायला जाणार, पुढच्या 6 महिन्यात आम्ही त्यांच्या असं एकमेकांशी रिलेशन ठेवणार. आणि माझ्या मिसेसला सांगून ठेवलं बरं का प्राची, म्हणजे माझी सून खूप गुणी आहे पण मी तिला सांगून ठेवलं ती 12 वाजता उठेल, काही आवडणार नाही, ती स्वयंपाक करणार नाही, कारण ती डॉक्टर आहे, तर ती तिच्या पद्धतीने राहील. तुला काय वाटलं, अरे आता काळ कुठला आहे तो आहे का, म्हणजे तिने पण त्याला साथ दिली. आज सुदैवाने असे की हा पॉझिटिव्ह विचारामुळे माझी सून सकाळी लवकर उठते, कॉलेजला जाते, स्वतःचा डबा स्वतः बनवते, घर आवरते. आणि सूनच नाही तर माझी मुलगी आता 11वी मध्ये आहे, तिला पण सगळे पदार्थ उत्तम बनवता येतात. म्हणजे जीनची पॅन्ट घालून जेवढ्या ताकदीने उभे राहतात तेवढ्याच त्या पारंपरिक वेशामध्ये सुद्धा मंत्र जागरा सहित उभ्या राहतात. त्यामुळे मला वाटतं की हा आपणच वाढवतो एखादी समस्या, तर ती आपल्याला पॅचअप करता येते. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला अनुभव राहिला होता. खूप चांगला आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असा एक अनुभव होता की मी एका म्हणजे लग्नाच्या आधी मला एक स्थळ आलं होतं, म्हणजे जोडी जुळवण्यासाठी माझ्याकडे आली होती. आणि मी सांगितलं की ही जुळत नाहीये, तर ती मुलगी माझ्याकडे आली आणि तिने माझ्या अंगावरती ती कागद फेकली आणि मला म्हणते तुला काय अनुभव आहे, तर हे सगळं खोटं आहे म्हणे, मी माझा संसार करून दाखवते. मग मी काय केलं, मग मी पण याचा अभ्यास करून मी स्वतः अशा स्त्रीशी लग्न केलं, म्हणजे याच्या आईशी, की जिचे माझे गुण जमत नाही. त्याच्यामध्ये एक असं मागच्या त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की जिकडे ते गेले होते की दुसऱ्या ज्यांच्याकडे त्यांनी पत्रिका दाखवल्या, ते म्हणे यांचा संसार होऊ शकत नाही, तर यांचं पुढे म्हणजे पॉसिबलच नाहीये, नका करू. म्हणजे मला माझ्या ज्योतिष शिकवणाऱ्या गुरूंनी सांगितलं होतं की अरे इतकी भयंकर पत्रिका आहे की तू सुखी राहू शकत नाही. पण म्हणजे हेच मला म्हणायचं की प्रत्येक गोष्टीला जर पॉझिटिव्ह घेतलं तर आज माझा 25-26 वर्ष संसार हा आनंदाने चाललाय, आनंदाने, काही प्रॉब्लेम नाही. हे मला वाटतं ऑडियन्स साठी प्रचंड मोठं उदाहरण आहे की दरवेळेस नशिबाला दोष देणे, पत्रिकेला दोष देणे, कुणाला तरी पकडून काहीतरी दोष देऊन स्वतः विक्टिम मेंटॅलिटी मध्ये जी लोक जातात त्यांच्या आयुष्यात ते खराब करतात हे त्यांच्या लक्षात येत नाही बऱ्याचदा. अगदी बरोबर. आणि एक खूप सुंदर मुद्दा तुम्ही मांडला सर मगाशी की तुम्ही प्लॅनिंग केलं. लोक बिझनेसचं प्लॅनिंग करतात. फॉर एक्झाम्पल मी प्रोलक्स बांधलं, एक 10,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे, पण त्याचं मी प्लॅनिंग केलं. पण तसंच आयुष्याचं प्लॅनिंग, नवीन सून घरात येणार त्याचं प्लॅनिंग, मग त्या 2 फॅमिलीजचं प्लॅनिंग, म्हणजे किती मॅच्युअर्ड आणि किती प्रगल्भ हा विचार आहे. आणि मला असं वाटतं की हा ग्लॅमोवेल विचार आहे, कारण की तुम्ही बदलत्या पिढीनुसार, बदलत्या काळानुसार स्वतःला त्यात ढळताय आणि त्यात इझिली, म्हणजे तुम्ही सहजतेने ते हे करताय. प्राची तुला आश्चर्य वाटेल, माझा व्याही
म्हणजे याचा सासरा माझा खूप चांगला मित्र आहे. क्या बात आहे. समजा एखाद दिवस जरी फोन झाला नाही आमचा तरी आम्हाला बेचैन होत. अरे वा म्हणजे एक मस्त. मित्र आणि इतकं की आम्ही आता दर 15 दिवसांना 2-4 वेळा भेटलेलोच असतो. मस्त आणि क्या हे बात सगळं तुम्ही प्रेम छान. द्या, प्रेम मिळवा. तुम्ही जे Right. पेरता ते एक ते बाजरीचा मिळतं. दाणा पेरला हो, ना हो. तर 1000 दाण्याचा कणीस उगवतो. ऍक्च्युली एक प्रेमाचा दाणा उगवला तर 1000 दाण्याचा कणीस का बरं वा उगवणार नाही? आणि हे खरंच आहे की यू हॅव टू गिव्ह फर्स्ट अँड देन रिसीव्ह. बरोबर. तुम्हाला जे हवंय ते द्या. खरंय. सो मला असं वाटतं देण्याची वृत्ती लोकांमध्ये आली पाहिजे. अगदी बरोबर. आणि मला एक सांगा, जेव्हा आपण म्हणतो की आता फॅमिलीज तर तुम्ही खूप छान ट्यून हो. केलेल्या आहेत, पण जेव्हा तुमचं वर्क लाईफ बॅलन्स असतं की हा. जसं तुम्ही कामामध्ये पण खूप आहे, तुम्ही 68 बुक्स लिहिली, हो. सोशल वर्क एवढं केलेलं हो. आहे तुम्ही परदेशात सुद्धा बऱ्याच जणांना ऑलरेडी आता कन्सल्टन्सी देत होय. आहात तुमची. हे सगळं करत असताना तुम्ही हा वर्क लाईफ बॅलन्स कसा मेंटेन करता? काय अवघड नाही. एक मराठीत म्हण आहे, आवड असली की सवड मिळते. राईट. आता बघा, ज्याला करायचंच नाही त्याला 100 गोष्टी असतात. नाचता ये ना अंगण वाकडे म्हणतो आपण. खरंच आहे. अगदी. काय नाही, तुम्ही तुमच्या दिवसाचं जर क्रायटेरिया नीट लावून ठेवलात ना हा, हा. आणि शिस्त ठेवलीत तुम्ही तर मला वाटते की सगळी कामं व्यवस्थित होतात. हो. आपण काय करतो, हल्ली मोबाईल हातात घेतल्यानंतर रील्स आणि बघण्यामध्ये जो वेळ घालवतो Naturally. तर तो तुम्ही सकाळी उठा, तुम्हाला वर्कआउट करायचं तर करा, तुम्ही सगळं सिस्टीम मध्ये जा, काही प्रॉब्लेम येत नाही, सगळं बॅलन्स होतं. सगळं. हे सगळं करताना महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंबाला वेळ देणं. Exactly. नाहीतर तुम्ही नुसतेच पैसे कमवताय आणि तुमच्या कुटुंबाला वेळ देत नाही Right. तर त्या करोड रुपयाला काही व्हॅल्यू काहीच नाही. अर्थ नाहीये. म्हणजे जसं मी म्हटलं की प्रणव आईबाबांचं ऐकतो म्हणून त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे, तसं मला वाटतं मोठ्या व्यक्तींनी हो. किंवा घरच्या कर्त्या पुरुषांनी फॅमिली जर बॉन्डेड ठेवली आणि तिकडे पण इक्वली टाइम दिला बरोबर. तर दॅट विल बिकम ही स्ट्रॉंगर फाउंडेशन. बरोबर. आणि ऑफकोर्स लाईफमध्ये ऑल द 12 आस्पेक्ट्स ऑफ लाईफ असतात, 12 आस्पेक्ट्स म्हणतो आपण, तर त्या 12ही आस्पेक्ट्समध्ये इक्वल टाइम डिस्ट्रीब्यूट केला बास्केट बरोबर आहे. की मग लाईफ सुखकर होतो. खूपच छान मूलमंत्र आहे तुमचा. बेसिक उदाहरण मी तुम्हाला देतो. जसं तुम्ही विचारलं की वर्क लाईफ बॅलन्स कसा केला जातो, हो, काय हो. केला जातो, आता सोपं उदाहरण, एकदम इझिएस्ट एक्झाम्पल हा, आहे. हा. आम्ही खराडीवरनं तुमच्या स्टुडिओला येतोय. हो, तुमच्या स्टुडिओला यायला आम्हाला कमीत कमी अर्धा ते 45 मिनिट्सचा minutes टाइम आहे. आता त्याच्यामध्ये पप्पांनी काय केलं असेल, फोन घेतला, व्हिडिओ बनवला होता, त्यांनी त्याचा तो एडिट Edit केला, केला. एडिट वाह, करून क्या तो बात आहे. म्हणजे Upload त्याच्यामध्ये फक्त बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याला फक्त आता तो आणि आम्ही upload एका कार्यक्रमालाही केल्यानंतर- जाऊन आलो येत आहेत. हा, येता येता ऑन द वे एका कार्यक्रमाला जाऊन आलोय. मस्त. कार्यक्रमावरून येता येता इकडे जो ट्रॅव्हलिंग पिरियड आहे त्याचा तुम्ही वेस्ट का Utilize करता? केलं. हे बघा, माणसं जपली पाहिजेत ना. हो, हो. तर माझ्या एका जवळच्या मोठ्या बिल्डर मित्राच्या भाचीचं साखरपुडा होता. अरे वा. मग येता येता आम्ही तो पण 5 मिनिटं तोंड त्यांना दाखवू. किती म्हणजे माणसं, मला जसं हा. आज वाटतंय की मला आशीर्वाद हो. मिळाला तसं त्यांना, same. कारण तो व्हायब्रेशन, ती वाईब आपल्यापर्यंत येणं, खरं. आपण म्हणतो संतांच्या सानिध्यात राहा, तसं मोठ्यांच्या सानिध्यातनं सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. माणसं जपली पाहिजेत ना. हो, ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं सर की माणसं जसं म्हणताय तुम्ही की ह्युमन बिंग्स आर सोशल इमोशनल ॲनिमल्स. सो मग तो जो ह्युमन कनेक्ट आहे, फक्त माणसांनाच इमोशन्स आहेत, जनावरांना तर नाहीये. सो आपण जेव्हा माणसांना एकत्र घेऊन पुढे जात राहतो तेव्हा ती मॅग्नेटिक एनर्जी आपण क्रिएट करतो. हो. सो तो इलेक्ट्रो म्हणजे थॉट्सचा इलेक्ट्रिक, इमोशनचा मॅग्नेटिक, मग हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑरा जो आहे तो प्रबळ करत करत आपण पुढे जातो आणि तो ऑरा मला तुमच्या फॅमिलीमध्ये हो. तुमच्याद्वारे सगळ्यात जास्त पर्कोलेट झालेला दिसतोय. हा. सो हे सगळं दिसत असताना निश्चितपणे आमचा एक सेकंड सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही रॅपिड फायर राऊंड घेतो. सो हा जो ऑरा तुमचा दिसतोय तो होय. थोडासा टेस्ट करूयात, ठीक आहे. बघूयात एकमेकांची किती माहिती आहे. एक स्पेशल एपिसोड आहे हा खास तुमच्या दोघांसाठी, त्यामुळे रॅपिड फायर राऊंड. सो माय फर्स्ट क्वेश्चन, एक गोष्ट जी प्रणवनी अचीव केली आणि तुम्हाला खूप भारी वाटलेलं आहे. अहो, तरी खूप साऱ्या गोष्टी अचीव केल्या. पण एक बघा, मी ज्या भागात राहतो हा, त्या भागामध्ये लोगाव विमानतळ आहे. ओके. आणि जेव्हा बाळ होतं लहान, अगदी बाळतानं बाळ, म्हणजे जसं वर्षच झालं हो. तसं त्या आकाशातनं विमानं जायची सारखं बघायचं. तेव्हा मी माझ्या मिसेसला म्हणायचं, हे पोरगं आहे ना तेव्हापासून. पायलट होणार आहे बघ. काय मस्त. आणि नंतर बघितलं ना त्याच्या डोक्यात पण ते झालं, त्याच्या कुंडलीत पण ते होतं. म्हणजे एकंदरीत बघितलं तर ती त्याची पहिली अचीव. मस्त. पण तिकडून त्याला आणल्यानंतर मी एक चित्रपट काढला, आलंय माझ्या राशीला. हा. महाराष्ट्राचे खूप सगळे सुरेख होतं. दिग्गज खूप कलाकार छान. घेऊन खूप मस्त. आणि याला डायरेक्ट आल्याला कॅमेऱ्यासमोर उभं केलं. खूप आणि ह्या पोराला डान्स वगैरे काय हा विषयच माहित नाही. हा. आणि माझ्या डिरेक्टरने त्याला डान्सच करायला लावला डायरेक्ट. अंडर ट्रेन म्हणजे मी एवढा अंडर कॉन्फिडंट होतो स्वतःच्या बाबतीत की अरे मी डान्स, ठीक आहे, एक वेळेस ऍक्टिंगचं करता येतं पण डान्सला तुम्हाला थोडं प्रॅक्टिस पाहिजे किंवा काही पाहिजे नाही. इव्हन म्हणजे मला तेव्हा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स जाणवला की नाही यार हे आपण वी कॅन एज दिस. खूप छान आणि केलंय सगळ्यात त्या महत्वाचं म्हणजे performance. त्याच्यामध्ये रोमॅन्टिक सीन होते. आणि जोपर्यंत मी तिथून जात नाही तोपर्यंत याचे काही ते झाले अरे वा. नाही. त्यामुळे हा रिस्पेक्ट, हे प्रेम, हे सगळ्या गोष्टी खूप ते बघून बघण्यासारख्या. खूप,
खूप छान आनंद वाटतं, वाटतो आणि खूप सगळ्या मस्त. गोष्टी तुम्हाला सांगतो त्याला एखादी जबाबदारी दिली आहे आणि त्याने ती पार पाडली नाही म्हणजे असं म्हणतात की सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी. लोकांनी मला फार म्हणजे फसवलं आर्थिक दृष्ट्या कारण माझा सगळ्यांवर विश्वास आणि त्यांनी फसवलं तरी मला काय वाईट बीट वाटत नाही चला जाऊ दे त्यांचं तर भलं झालं. पण आता हा पोरगा बारीक लक्ष देतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे आपलं किती नुकसान झालं या सगळ्यामध्ये आणि ते कौतुकास्पद आहे म्हणजे किती त्याचं. छान खूपच मस्त. आणि प्रणवसाठी की सगळ्यात बेस्ट ऍडवाइस पप्पांकडनं तुला कोणता मिळाला की ज्याच्यामुळे तुला खूप म्हणजे मदत झाली लाईफमध्ये? आणि अशी एक सिंगल नाहीये ना, अशा मल्टिपल भरपूर ऍडवाइसेस आहेत की हो. आपण सारखे कारण आपण कुठे काही अडकलो तर आपण मी इकडे तिकडे मित्रांना वगैरे विचारत नाही, मी डायरेक्टली येतो पप्पांना किंवा आईला सरळ विचारतो, म्हणतो हे असं झालेलं आहे, काय करता येईल, Right. कसं करता येईल. मग असं बेस्ट ऍडवाइस नाही, एव्हरी ऍडवाइस विच दे गिव्ह आर टॉप नॉच अँड बेस्ट. पण मला वाटतं की मी माझ्या पुढच्या पिढीला माझे जे आनंदीयन्स आहेत त्यांना एक मात्र कायम ऍडवाइस देतो, कर भला तो हो भला, वा जैसी जिसकी नियत वैसी उसको बरकत. वा त्यामुळे नियत अगर साफ हो तो भगवान हर चीज माफ कर देता है. खरंच त्याच्यामुळे तुम्ही किती पैसे कमवले, तुम्ही कसे दिसता, तुम्ही किती जगता, तुम्ही कसे जगता यापेक्षा तुम्ही काय पेरता याला फार महत्व आहे. आणि हीच प्रमुख शिकवण. आणि मग त्याच्यातनं येणाऱ्या अडचणीतनं मार्ग निघतातच आपोआप. ऑफकोर्स निघतात. खरंच आहे. खूप सुरेख खूप सुरेख. प्रणव जेव्हा खूप छोटा होता ना तेव्हा त्याचे कोणती गोष्ट तुम्हाला खूप क्यूट वाटायची किंवा खूप छान वाटायचं तुम्हाला त्याच्याबद्दल? तो फार वल्ली होता. वल्ली होता म्हणजे आता काय त्याचे असंख्य किस्से आहेत. म्हणजे कब्बशी पडल्यानंतर जो आवाज किती छान असतो म्हणून अरे तसा देवा. वर्ण कब्बशी सोडायचा. तर अशा असंख्य कब्बशा फोडल्यात. आईने शिकली मी पण आणलेली. हा आणि भरपूर हेलिकॉप्टरचा किस्सा सांगा ना. भरपूर म्हणजे हेलिकॉप्टर विकत घेतलं म्हणजे भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फार मजेशीर म्हणजे आहेत. आईचे केस आहेत ना, मी आईची वेणी वॉज लाईक खूप अशी गुडघ्या खाली पर्यंत. वाव. आणि आई मला मस्ती मी म्हटलं आईला, आई केस कापू का? म्हटली हा काप. आता तिला माहिती नव्हतं आई की शपथ. आईला वाटलं माझ्याकडे प्लॅस्टिकची कात्री, माझ्याकडे होती खरी कात्री. मी डायरेक्ट बटच कापली. आणि एकदा हेलिकॉप्टरचं ते पण अडकलं केसामध्ये. आता हेलिकॉप्टर काय होतं ते न्यूली आई लाईक गं. हेलिकॉप्टर म्हणतात मला मस्त छोटं उडलं. गाव. किस्से आहेत चांगले. तर ते फिरत होतं फॅन. मला वाटलं आता आईला गरम होतंय म्हणून आपण हेलिकॉप्टर असं केसांपाशी धरून म्हणजे केस असे उडतील तिला गार वाटेल. गार वाटेल. ते कसं केस सगळे लागलं? ते अडकले. केस अडकले त्याच्यामध्ये. परत तिथं केस कट करा. एवढं म्हणजे मला अजून आठवतं, म्हणजे मी मार खाल्लेला आहे आईचा, एवढा मार खाल्लेला आहे खूप. एक नटखट बाळ म्हणतात ना हो. तसंच आम्ही कुठं त्याच्यात बाहेर गेलो तुम्हाला तुमचं काही असं दिसलं का? कारण तुमचा मधला जर्नी मी ऐकला काय? भरपूर आता- वेळ माझ्यासाठी तो सरप्राइझिंग होता मी सगळा. लहानपणी फार वल्ली होतो. मला वाटतं ते जेनेटिक आहे त्याच्यामध्ये. आलं आहे, हा, असू genetic शकतं, असू थोडं. शकतं. हो, अगदी. मस्त. आणि प्रणव तुझ्यासाठी की पप्पा समजा पुण्यात नसते किंवा त्यांना जगात कुठे कुठे राहायला आवडलं असतं, कुठेही जगाच्या पाठीवर, कुठे तुला वाटतंय की ते खूप मॅच झाले असते, खूप तसं छान तर राहिले असते? त्यांना भारत देशावरती एवढा प्रेम आहे, त्यातल्या त्यात पुणे आणि चंदननगर तर अजिबात नाही. माझ्यासाठी स्वित्झर्लंड आहे ते. अजिबात नाही. म्हणजे तुम्ही पुणेच. आम्ही आता एक साधं उदाहरण आहे, फिरायला जरी गेलो ना 4 दिवसावरती त्याच्यावरती ते म्हणजे बास झाला, आता चला परत घरी, वा. आपलं घर आहे, एक नंबर आहे. म्हणजे लक्झरियस इज व्हॉट आर होम इज. वाव. दॅट्स इट. म्हणजे मस्त. जरी एकदम लाईक असं तुम्ही जरी विचारलं की नाही दुसरं काहीतरी सांगच, तर म्हणजे असं काही दुसरं ऑप्शनच पुणेच. नाही. यू नो युअर फादर कम्प्लिटली Very वेल. कारण की त्यांनी जसं सांगितलं पप्पांची फर्स्ट रिएक्शन अशी होती नाही इकडे. म्हणजे यू नो हिम व्हेरी वेल. आणि हा राऊंड ऍक्च्युली त्याच्यासाठीच होता. दॅट्स सो नाईस. पण जेव्हा प्रणवनी सांगितलं की 4 दिवसही कुठे गेलात तरी तुम्हाला घरीच आवडतं असं राहायला. बरोबर. सो इज इट रिलेटेड टू वास्तू की तिथला वास्तू खूप छान आहे, तुम्हाला तिथली वाईब छान येते, किंवा काय असू शकतं? म्हणजे आता अकॉर्डिंग टू वास्तू आणि ज्योतिषशास्त्र काय असेल? सहिष्णुता, संस्कृती, प्रेम, माया, इतिहास, भूगोल, वातावरण, संत साहित्य, संतांचं अस्तित्व, कला, या सगळ्यांचा मिलाफ हा या भारतात आहे. वाव. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त मिलाफ हा पुण्यात आहे. हो. महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. संतांची. आणि त्यामुळे माझ्या घराजवळ आळंदी आहे, माझ्या घराजवळ देऊ आहे, माझ्याजवळ मरकळ आहे. ही तपोभूमी आहे. आणि त्यामुळं अध्यात्मातला आनंद हा सगळ्या जगातला आनंद असतो. मस्त. क्या म्हणजे बात. अगदी ₹1,00,000 त्या ताजमधल्या रूम मध्ये 10 दिवस जरी राहिलो तरी मला माझी चंद्रमौळी झोपडीच आनंदी वाटते. मला ते सगळं यंत्रवत वाटतं. हो. आणि म्हणून आनंद हा तिथे नाहीये, तर आनंद हा इथे आहे. आनंदी वास्तू. आनंदी वास्तूमध्ये. Yes. खूप सुरेख. म्हणजे मी पण आले होते एकदा मध्ये होय. घरी. सो खूपच सुरेख. म्हणजे जे वातावरण आहे, किंवा मी थोडं व्हायब्रेशन्स मध्ये बिलीव्ह करते. होय. मी स्वतः
म्हणजे लहानपणापासून भजन कीर्तन म्हणते किंवा अध्यात्माचं एनर्जीजचं बरंच थोडासा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ज्या क्षणी मी आले ना तिथे होय. मला इतके व्हायब्रेशन्स जाणवायला लागले आणि द मोमेंट आय एंटर्ड आय कुड फील अ हार्मनी. बरोबर आहे. सो ती हार्मनी आणण्यासाठी म्हणजे माणसं तर ऑफकोर्स जसं मी म्हटलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीजच चांगल्या पाहिजेत, स्वतःचे थॉट्स आणि इमोशन्स पहिले नीट पाहिजेत. पण त्याच्यासाठी अजून काही करता येतं का की ज्यांनी आयुष्यामध्ये अजून सक्सेस मिळतो लोकांना? मुळामध्ये वास्तुशास्त्राचा मी अभ्यासक असल्यामुळे मी माझ्या वास्तूमध्ये सगळेच नियम लावलेले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र अगदी 5 मिनिटात समजून घ्यायचं तर फार सोपं आहे, दिशांवर आधारित आहे. हो. पूर्व म्हणजे करीन ती पूर्व, हा. म्हणजे जेवढा पूर्वेचा उजेड तुमच्या घरात येईल तेवढं तुम्ही कर्तृत्व होणार. हो. पश्चिम म्हणजे शांत होणारी, म्हणजे कर्तृत्वाला शांती पण पाहिजे, नाही तर उपयोग नाही. हो. क्षीण होणारी दक्षिण, हा. बरोबर. दक्षिणा देणारी दक्षिण, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी उत्तर, उत्तरेला ध्रुव तारा आहे तो तुम्हाला आढळ करतो तो उत्तर, वा. आग्नेयेला अग्नी, निऋतीला मालक, वायव्येला गॅस आणि ईशान्येला ईश्वर. ऊर्ध्व असेल तर ऊर्ध्व प्रगती, अधो असेल तर अधोगती. या 10 दिशांमधलं वास्तुशास्त्र तुम्ही तुमच्या झोपड्यात लावा, एका रूम मध्ये लावा, बंगल्यात लावा, नाहीतर फ्लॅटमध्ये लावा. तुम्हाला आनंद हा मिळणारच, तिथं ती सगळी हार्मनी मिळणारच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची सद्गुरूंवरची असलेली श्रद्धा. माझं घर हे माझं नाही, ते सद्गुरू साईनाथांचं आहे. माझ्या घरामध्ये पहिली मूर्ती 5 फुटाची साईबाबांची बसून त्यांचं स्थान निर्माण केल्यानंतर मग बाकीचं घर बांधलं गेलं. त्यामुळे त्या घराला द्वारकामाई नाव दिलंय. आणि हे पूर्ण घर तुम्ही जसं शनिवारवाडा बघता किंवा विश्रामबाग वाडा बघता तशा पद्धतीचं बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 स्टेप केलेले आहेत, एक अत्याधुनिक, एक अत्यंत जुनं आणि एक पुढे 100 वर्ष अजून कसं असेल मॉडर्नायझेशन. म्हणजे एक एक्झाम्पल किंवा आपण काय त्याला म्हणतो एक एनर्जीचं जसं आपण बोलतोय. सो जेव्हा आम्ही मूर्ती आणली होती, बाबांची मूर्ती आणली, तेव्हा काय झालं, त्या दिवशी काहीतरी गव्हर्नमेंट हॉलिडे होता का संडे टाईप होता, क्रेन्स वगैरे काही अवेलेबल नव्हत्या. लकीली कुठून तरी ती क्रेन आली तिथं, म्हणजे कॉल केला होता की बाबा बघ अवेलेबल होती का, ठीक आहे क्रेन आली. जर आली वरती न्यायला माणसं कमी होती, 2 का 3 माणसं माहित नाही कुठून आली. 1.5-2 टनाची मूर्ती होती ती, 1.5 टनाची मूर्ती होती ती. कोण 2-3 माणसं अशी आली, मूर्ती ठेवली आणि ते गायब झाले. म्हणजे आम्ही कारण ठेवल्यानंतर आपण सगळ्यांना पाणी वगैरे कोणाला पाहिजे नाही, काय हवंय ते विचारत होतो ना, की काय पाहिजे नाही का नाही पाहिजे. म्हटलं अरे ती 2 माणसं कुठं गेली, म्हणजे पप्पा म्हणतात कुठली 2 माणसं, म्हणजे ही होती अशी. मग शोधतोय, विचारपूस केली, काही नाही, ते कोणालाच. त्याच्याही पुढची हाईट म्हणजे आणलेली मूर्ती अशी ढकलत ढकलत आणली वरती आल्यानंतर, त्याच्यावरती 3 फुटाच्या चौथऱ्यावरती चढली कशी, हाही प्रश्न मला अजून. म्हणजे जिथं क्रेन लावून उचलावं लागलं तिथं ती मूर्ती अरे उचलली तुम्ही, ठेवली, अरे ठेवली. हे हा अनुभव आहे. किचनच्या बाल्कनीतनं इकडे येईपर्यंत मूर्ती स्थापित केली. एक पैशाचं नुकसान झालं नाही बरं. एवढी मोठी मूर्ती आणताना काहीतरी तुटपुट व्हायला पाहिजे होती, काही नुकसान झालं नाही. आणि जणू काही सद्गुरू हसतायत अशा पद्धतीने तिथे आता आपण नाही. खूपच सुरेख, खूपच सुरेख. म्हणजे जेव्हा ऍक्च्युअली सगळं अलाइनमेंट असतं, हो, राईट फ्रॉम द बिलकुल, पर्सन, द थॉट्स, द इमोशन्स, द वास्तू, द गुरु शिवाय शून्य आहे, सगळं लक्षात घ्या तुम्ही. हा, जसं आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचं सागरू आई माझी. आईने गेल्यानंतर कोण आहे, तर माझी आई गेली, मग माझी आई म्हणजे माझा साईबाबा. तुम्ही त्या दृष्टीने बघितलं ना, जयामनी जैसा भावत आहे तैसा अनुभव. तुम्ही भाव ठेवा, तुम्हाला अनुभव येणार. नाही आला तर नाव बदलून टाका. क्या बात आहे. मला आठवतंय मी सद्गुरूंची पोथी घेतली आहे, ते गुरुदेव दत्ताचे अवतार आहेत, सद्गुरू माधवाश्रम स्वामी महाराज. 8वीत असताना मी ती पोथी घेतली होती. सो त्याच्यात ते एक वाक्य, कधी कधी असतं ना, लहान असतो आपण, पण पारायण खूप करायची मी, पण एखादं वाक्य आपल्या मनाला भेटतं. तसं त्यात ते होतं, माता पिता बंधू आप्त सामावले श्री सद्गुरू. बरोबर. तर ते इतकं असं टचिंग वाटतं की जेव्हा आपल्याला गुरु असतात आणि मग ते गुरुचं बऱ्यापैकी कळायला लागलं. तसं मला असं वाटतं की प्रणवच्या लाईफमध्ये तो ऑलरेडी म्हणजे भरभरून देवाने दिलेला आहे, कारण त्याच्या व्यतिरिक्त लाईफमध्ये काहीच नाही खरंच.